नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक्स सोल किताबकियात्मावर। आज आपण भारताच्या त्या महान कवी आणि त्यांच्या त्या अजरामर रचनेबद्दल बोलणार आहोत, ज्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगातील साहित्यप्रेमींचे मन जिंकले। आपण बोलत आहोत महाकवी कालिदास यांच्या विश्वप्रसिद्ध अभिज्ञान शाकुंतल या रचनेबद्दल। जर तुम्ही साहित्याचे विद्यार्थी असाल किंवा भारतीय संस्कृतीला जवळून समजून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संपूर्ण स्टडी गाईड ठरेल। आपण या महान नाटकाच्या प्रत्येक पैलूला, त्याच्या लेखकापासून ते 7 अंकांच्या संपूर्ण कथेपर्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। तर चला सुरू करूया या अद्भुत साहित्यिक प्रवासाला। लेखकाचा परिचय। सर्वात आधी बोलूया त्या महान लेखणीच्या जादूगाराबद्दल ज्यांनी हे लिहिले, महाकवी कालिदास। कालिदास यांना कविकुलगुरू म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे कवींचे गुरु। ते संस्कृत साहित्यातील सर्वात मोठे नाटककार आणि कवी मानले जातात। त्यांच्या जीवनाबद्दल अचूक माहिती कमी आहे, पण असे मानले जाते की ते 4थ्या ते 5व्या शतकादरम्यान गुप्त वंशाचे महान राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या दरबारातील 9 रत्नांपैकी एक होते। कालिदास त्यांच्या उपमा अलंकारासाठी प्रसिद्ध आहेत। असे म्हटले जाते की जशी तुलना कालिदास निसर्ग आणि मानव यांच्यात करतात तशी इतर कोणीही करू शकले नाही। ते शिवाचे निस्सीम भक्त होते आणि त्यांच्या नाटकांमध्ये निसर्गाचे सजीव वर्णन मिळते। अभिज्ञान शाकुंतलम ही त्यांची सर्वात प्रगल्भ आणि महान रचना मानली जाते, ज्याने त्यांना भारताचा शेक्सपियर असण्याचा गौरव मिळवून दिला। हे पुस्तक कशाबद्दल आहे? अभिज्ञान शाकुंतलमचा अर्थ आहे शकुंतलेची ती ओळख जी एका चिन्हाद्वारे, अंगठीद्वारे पटली। हे नाटक 7 अंकात विभागलेले आहे आणि ही हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि महर्षी कण्व यांची दत्तक कन्या शकुंतला यांची प्रेम कथा आहे। पण ही केवळ एक प्रेम कहाणी नाही, ही कहाणी आहे कर्तव्य, शाप, विरह आणि शेवटी एका पवित्र मिलनाची। या कथेचा आधार महाभारत मधील एक प्रसंग आहे, पण कालिदास यांनी यामध्ये आपल्या कल्पनेने शाप आणि अंगठी सारखे घटक जोडून याला एक अत्यंत भावुक वळण दिले आहे। जिथे महाभारतातील शकुंतला खूप निडर आणि व्यावहारिक होती, तिथे कालिदासांची शकुंतला निसर्गाची एक कोमल कन्या आहे, जी आपल्या निरागसपणाने आणि तपस्येने सर्वांचे मन जिंकून घेते। भारत आणि जगासाठी या पुस्तकाचे महत्त्व। हे नाटक केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक ठेवा आहे। 1789 मध्ये जेव्हा सर विल्यम जोन्स यांनी याचा इंग्रजीत अनुवाद केला, तेव्हा पाश्चात्य जग भारतीय साहित्याची खोली पाहून थक्क झाले। जर्मनीचे महान कवी गेटे तर या नाटकाचे इतके वेडे होते की त्यांनी म्हटले होते, जर तुम्हाला तारुण्यातील फुले आणि वृद्धापकाळातील फळे एकाच वेळी पाहायची असतील तर शकुंतला वाचा। भारतासाठी हे नाटक यासाठी महत्त्वाचे आहे कारण हे आपल्या देशाच्या नावामागची गोष्ट सांगते। दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत हाच तो महान सम्राट बनला, ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत पडले। हे नाटक आपल्याला शिकवते की प्रेम केवळ शारीरिक आकर्षण नाही, तर ती एक शक्ती आहे जी तपस्या आणि दुःखाच्या आगीत तावून सुलाखून निघाल्यावर अधिकच उजळते। भूतकाळात आणि आजच्या युगात या नाटकाची शिकवण। अभिज्ञान शाकुंतल आपल्याला अशी अनेक जीवनमूल्ये शिकवते जी प्राचीन काळाप्रमाणेच आजच्या काळातही तितकीच लागू होतात। पहिले, निसर्गाशी नाते। आज आपण पर्यावरण संकटाचा सामना करत आहोत, पण कालिदासांनी शेकडो वर्षांपूर्वी दाखवून दिले की शकुंतला झाडांना पाणी घातल्याशिवाय स्वतः पाणी पीत नसे। ती हरणांना आपल्या मुलांप्रमाणे मानत असे। हे आपल्याला निसर्गाप्रती संवेदनशीलता शिकवते। दुसरे, कर्तव्य आणि प्रेमाचा समतोल, धर्म वर्सेस कामा। जेव्हा शकुंतला आपल्या प्रियकराच्या आठवणीत इतकी हरवून गेली की ती अतिथी ऋषी दुर्वासांचे स्वागत करायला विसरली, तेव्हा तिला शाप मिळाला। हे आपल्याला शिकवते की प्रेमात पडून आपल्या कर्तव्यांचा विसर पडणे हे दुःखाचे कारण ठरते। तिसरे, संयम आणि क्षमा। राजा दुष्यंतने त्याग केल्यानंतरही शकुंतलेने द्वेष मनात ठेवला नाही, तर तपस्येचा मार्ग निवडला। शेवटी तिच्या क्षमाशीलतेने आणि प्रेमानेच एका विखुरलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले।
हे आपल्याला कठीण काळात संयम ठेवण्याची शिकवण देते. नाटकाचा पूर्ण सारांश. चला आता आपण या नाटकाचे 7ही अंक सविस्तर समजून घेऊया, जेणेकरून तुम्ही परीक्षेसाठी किंवा सामान्य माहितीसाठी यातील प्रत्येक घटना लक्षात ठेवू शकाल. प्रथम अंक, मृगया, द चेस. कथेची सुरुवात राजा दुष्यंतपासून होते, जो शिकार करताना एका हरणाचा पाठलाग करता करता महर्षी कण्व यांच्या आश्रमाजवळ पोहोचतो. तिथे एक तपस्वी त्याला थांबवतो आणि सांगतो की हे आश्रमातील हरिण आहे, याला मारणे पाप आहे. राजा लगेच आपले धनुष्य उतरवतो, जे त्याच्या नम्र स्वभावाचे दर्शन घडवते. राजा आश्रमात प्रवेश करतो आणि तिथे त्याची भेट शकुंतला आणि तिच्या मैत्रिणी अनसूया आणि प्रियंवदा यांच्याशी होते. शकुंतलेला पाहताच राजा मोहित होतो. शकुंतला सुद्धा राजाच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होते. राजाला समजते की शकुंतला ही अप्सरा मेनका आणि ऋषी विश्वामित्र यांची कन्या आहे, जिचा सांभाळ ऋषी कण्व यांनी केला आहे. द्वितीय अंक, विदूषक आणि राजाचा संवाद. राजाचे मन आता शिकारीत रमत नाही. तो आपल्या मित्राला माढवेला, विदूषक, आपल्या मनातील स्थिती सांगतो. राजाला आश्रमातच थांबायचे असते. तेवढ्यात 2 ऋषी कुमार येऊन राजाला विनंती करतात की महर्षी कण्व आश्रमात नाहीत आणि राक्षस यज्ञात अडथळे आणत आहेत, त्यामुळे राजाने त्यांचे रक्षण करावे. राजा आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारतो, जेणेकरून तो शकुंतलेजवळ राहू शकेल. तृतीय अंक, मिलन, लव्ज फ्रुइशन. राजा आणि शकुंतला दोघेही प्रेमाच्या वेदनेने व्याकुळ आहेत. शकुंतला आजारी असल्यासारखी होते. तिच्या मैत्रिणी तिला राजाप्रती असलेले आपले प्रेम स्वीकारायला सांगतात. राजा लपून त्यांचे बोलणे ऐकतो आणि मग समोर प्रकट होतो. दोघेही एकमेकांवरील प्रेम मान्य करतात आणि गांधर्व विवाह, परस्पर संमतीने विवाह करतात. राजाला आपल्या राज्यात परत जावे लागते, पण तो जाताना शकुंतलेला आपल्या नावाचे मुद्रिका, अंगठी देतो आणि वचन देतो की तो लवकरच तिला नेण्यासाठी दूत पाठवेल. चतुर्थ अंक, निरोप आणि शाप, द डिपार्चर. येथूनच नाटकाला एक मोठे वळण मिळते. शकुंतला आपल्या पतीच्या आठवणीत बुडून बसली आहे. तेवढ्यात दारावर ऋषी दुर्वासा येतात. शकुंतलेला त्यांच्या येण्याची जाणीवच होत नाही. दुर्वासा याला आपला अपमान समजतात आणि शाप देतात की तू ज्याच्या आठवणीत हरवली आहेस, तो तुला विसरून जाईल. मैत्रिणींनी विनंती केल्यावर ऋषी म्हणतात की जर ती त्याला एखादी ओठ, उदा, अंगठी दाखवेल तर त्याची स्मृती परत येईल. महर्षी कण्व जेव्हा आश्रमात परततात, तेव्हा त्यांना आकाशवाणीद्वारे शकुंतलेचा विवाह आणि ती गरोदर असल्याची माहिती मिळते. ते शकुंतलेला पतीच्या घरी पाठवण्याची तयारी करतात. हा निरोपाचा प्रसंग अत्यंत भावुक आहे. आश्रमातील पशुपक्षी सुद्धा शकुंतला जाताना रडतात. ऋषी कण्व शकुंतलेला सासरी राहण्याची पद्धत आणि मोठ्यांचा सन्मान करण्याबद्दल शिकवण देतात. पंच अंक, राजाकडून त्याग, द रिप्युडिएशन. शकुंतला राजा दुष्यंतच्या दरबारात पोहोचते, पण शापामुळे दुष्यंत तिला ओळखण्यास स्पष्ट नकार देतो. शकुंतला थक्क आणि दुःखी होते. ती राजाला अंगठी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तिला समजते की ती अंगठी वाटेत नदी ओलांडताना पाण्यात पडली आहे. राजा तिच्यावर अनेक कठोर आरोप करतो. अपमानित शकुंतला जेव्हा रडत महालाबाहेर पडते, तेव्हा तिची माता मेनका, अप्सरा, एका दिव्य ज्योतीच्या रूपात येते आणि तिला आपल्यासोबत स्वर्गात घेऊन जाते. षष्ठ अंक, पश्चात्ताप, द रिमोर्स. काही काळानंतर एका कोळ्याला एका माशाच्या पोटात राजाची ती अंगठी सापडते. तो ती राजाकडे घेऊन जातो. जसा दुष्यंत ती अंगठी पाहतो, त्याच्यावरील शापाचा प्रभाव संपतो आणि त्याला शकुंतलेसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो. राजा प्रचंड दुःख आणि पश्चात्तापात बुडून जातो. तो शकुंतलेला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ती कुठेच सापडत नाही. याच दरम्यान इंद्राचा सारथी मातली राजाकडे येतो आणि त्याला असुरांविरुद्धच्या युद्धात देवांना मदत करण्यासाठी स्वर्गात घेऊन जातो. सप्तम अंक, पुनर्मिलन, द रियुनियन. युद्ध जिंकल्यानंतर राजा दुष्यंत स्वर्गातून परतताना महर्षी मारीच यांच्या आश्रमात थांबतो. तिथे तो एका लहान बालकाला पाहतो, जो एका सिंहाच्या बछाड्यासोबत खेळत आहे आणि त्याचे दात मोजण्याचा प्रयत्न करत आहे.
बालकाचे शौर्य पाहून राजाचे मन त्याच्याकडे ओढले जाते. त्याला समजते की तो बालक दुसरा कोणी नसून त्याचा आणि शकुंतलेचा मुलगा भरत आहे. तेवढ्यात तिथे शकुंतला येते, जी आता एका तपस्विनीप्रमाणे साधेपणाने राहत आहे. दुष्यंत तिची क्षमा मागतो आणि तिला शापाबद्दलची सर्व हकीकत सांगतो. महर्षी मारीच दोघांना आशीर्वाद देतात आणि संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येते. अभिज्ञान शाकुंतलमशी संबंधित प्रमुख तथ्ये की फॅक्ट्स. रचना आणि रचिता. या नाटकाचे लेखक महाकवी कालिदास आहे, ज्यांना कविकुलगुरू आणि भारताचा शेक्सपियर म्हटले जाते. हे नाटक 7 अंकात विभागलेले आहे आणि कालिदासांची ही अंतिम आणि सर्वात प्रगल्भ रचना मानली जाते. नावाचा अर्थ. अभिज्ञानचा अर्थ आहे ओठ आणि शाकुंतलमचा अर्थ आहे शकुंतलेसंबंधी. म्हणजेच ते नाटक ज्यामध्ये एका ओळखीद्वारे, अंगठीद्वारे शकुंतलेची ओळख पटवली गेली. कथानकाचा स्रोत. याचा आधार महाभारताच्या आदी पर्वातील शकुंतलोपाख्यान आहे. तरीही कालिदासांनी यामध्ये आपल्या मौलिक कल्पनेने दुर्वासा ऋषींचा शाप आणि अंगठी, अभिज्ञान यांसारखे घटक जोडून ही कथा अधिक भावूक आणि नाट्यमय बनवली आहे. जागतिक प्रभाव. हे पहिले भारतीय नाटक होते ज्याचा 1789 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी इंग्रजीत अनुवाद केला. जर्मनीचे महान कवी गेटे या नाटकाने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी याच्या स्तुतीमध्ये म्हटले होते की जर स्वर्ग आणि पृथ्वी एकाच नावात पाहायची असेल तर ती शकुंतला आहे. राष्ट्रीय महत्त्व. नाटकाच्या शेवटी दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र भरत्याचे वर्णन आहे, ज्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत पडले. या नाटकाचा अभ्यास आपल्याला अनेक सखोल जीवन धडे आणि नैतिक मूल्ये शिकवतो. धर्म आणि काम यांचा समतोल. नाटकाचा मुख्य संघर्ष राजा दुष्यंतचा राजधर्म, कर्तव्य आणि काम, इच्छा यांच्यात आहे. हे शिकवते की जेव्हा वैयक्तिक इच्छा सामाजिक किंवा नैतिक कर्तव्यात अडथळा आणतात, तेव्हा परिणाम दुःखद असू शकतात. कर्म आणि उत्तरदायित्व. शकुंतलेने पाहुण्यांची, दुर्वासा ऋषी केलेली दुर्लक्षता आणि त्यावरून मिळालेला शाप हे दर्शवते की असावधगिरी किंवा आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. हे कर्माच्या सिद्धांताची पुष्टी करते. निसर्गाशी तादात्म्य. शकुंतलेचे वनातील झाडे, वेली आणि हरणांशी असलेले मानवी नाते आपल्याला शिकवते की मनुष्य निसर्गापासून वेगळा नाही. निसर्गाप्रती संवेदनशीलता आणि प्रेम हेच मानवतेचे खरे स्वरूप आहे. संन्या आणि तपस्येद्वारे शुद्धी. नाटकाच्या शेवटी होणारे पुनर्मिलन केवळ शारीरिक आकर्षणावर आधारित नाही, तर दुःख आणि विरहाच्या अग्नीत तावून सुलाखून पवित्र झालेल्या प्रेमावर आधारित आहे. हे शिकवते की कठीण काळात संयम आणि आत्मसुधारणात शेवटी यश मिळवून देतात. तर मित्रांनो, अभिज्ञान शाकुंतलमची ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात दुःख आणि विरह कायमस्वरूपी नसतात, जर आपले प्रेम आणि चारित्र्य सच्चे असेल. हे नाटक आपल्याला नात्यांची मर्यादा, निसर्गाप्रती प्रेम आणि आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचा संदेश देते. आजच्या डिजिटल युगात, जिथे नाती लवकर बनतात आणि तुटतात, शकुंतला आणि दुष्यंतची ही कथा आपल्याला संयमाचे महत्त्व समजावते. हे आपल्याला सांगते की कशा प्रकारे एका व्यक्तीची चूक, शकुंतलेची असावधगिरी, संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि कशा प्रकारे पश्चात्ताप, दुष्यंतचे दुःख, माणसाला पुन्हा पवित्र बनवू शकतो. आशा आहे की तुम्हाला कालिदासांच्या या महान रचनेचे हे विश्लेषण आवडले असेल. हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासात आणि भारतीय संस्कृतीची समज वाढवण्यासाठी मदत करेल. धन्यवाद.